Namaskar. Welcome to the class, students. This is 4th standard. This is the 8th lesson we are doing, a great leader. पण त्याच्या आधी फ्रेंड्स प्लीज हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत आणि सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या फ्रेंड्सना पण हा लेसन शिकता येईल. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. अ ग्रेट लीडर. Mahatma Gandhi was one of the greatest leaders of the world. Other leaders win wars by hurting others and killing them. Mahatma Gandhi did not use any arms and weapons like guns, rifles or bombs. तर महात्मा गांधी हे जगातले सर्वात मोठे नेते होते. वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ द वर्ल्ड. जगातले, भारतातलेच नव्हे तर जगातले. दुसरे जे नेते होते किंवा जे राजा होते ते युद्ध कसे जिंकायचे की ते सैन्यांना मारहाण करून किंवा सैन्यांचे सोल्जर्सना मारून किंवा दुखापत करून ते राज्य जिंकायचे. पण महात्मा गांधींनी यातलं काही वापरलं नाही. त्यांनी कुठलीही हत्यारं वापरले नाही. गांधीजी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स ऑर बॉम्ब्स. अँड येट ही वॉन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. भारताला स्वतंत्र मिळवून दिले त्यांनी अहिंसक पद्धतीने, कुठलंही हत्यार न वापरता. People lovingly called him बापू और बापूजी, द फादर ऑफ द नेशन. तर सगळे भारतातले सगळे लोक किंवा इव्हन बाहेरच्या देशातले लोक त्यांना बापू म्हणून संबोधत होते. बापू म्हणजे फादर म्हणजे वडील. सो फादर ऑफ द नेशन. ते राष्ट्रपिता म्हणून त्यांना ओळखायचे. त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी मिळाली होती. गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल. आयर्न विल म्हणजे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, म्हणजे ठाम इरादे, स्ट्रॉंग मत ज्याला आपण म्हणतो ना, आयर्न विल म्हणजे त्यांची विल पॉवर खूप स्ट्रॉंग होती. गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग ही डिड इट नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट वॉज. त्यांनी जर एकदा ठरवलं की एखादी गोष्ट करायची तर कितीही कठीण असलं तरी ती गोष्ट पूर्ण करायची. वन डे he decided that he would have an early morning prayer every day. तर एक दिवस त्यांनी काय ठरवलं की ते रोज सकाळी उठल्यावर देवाची प्रार्थना करणार. ही विल हॅव अ प्रेयर एव्हरी मॉर्निंग. अँड फ्रॉम दॅट डे, त्या दिवसापासून त्यांनी न चुकता अख्खं जीवन त्यांनी सकाळी उठल्या प्रेयर करायचं कधी सोडलं नाही. नित्य नियमाने ते सकाळी उठल्यावर प्रार्थना करायचे, प्रेयर करायचे. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही नेव्हर मिस्ड द प्रेयर. Gandhiji gave a lot of importance to truth, simplicity and non-violence, that is not hurting others. तर गांधीजींनी सत्य, साधेपणा आणि अहिंसा म्हणजे ट्रूथ म्हणजे सत्य, साधेपणा म्हणजे सिम्प्लिसिटी आणि नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, याला त्यांनी खूप महत्व दिलं. नॉट हर्टिंग अदर्स, दुसऱ्यांना दुखापत पोचवायची नाही. गांधीजीज ड्रेस वॉज अ व्हेरी सिम्पल. जस्ट अ लॉइन क्लॉथ, अ धोती वॉर्न अबाउट द नीज अँड समटाइम्स अ शॉल. गांधीजीचे कपडे सुद्धा खूप साधे असायचे. ते फक्त धोती वापरायचे आणि अंगावर शॉल पांघरायचे. ओके. कुड ही नॉट अफोर्ड फॅन्सी फॅशनेबल क्लोथ्स. तर हे असं एवढे साधे कपडे का वापरायचे? का त्यांना उंची कपडे परवडत नव्हते का? त्यांच्याकडे पैसे नव्हते का? असं अशातला भाग नव्हता. त्यांना ते परवडत होते. पण ते का वापरत होते साधे कपडे? फॅशनेबल कपडे का नव्हते वापरत ते आपण बघूया. ऑफकोर्स ही कुड, त्यांना परवडत होतं. बट दिस सिम्पल लॉइन क्लॉथ वॉज अ डेलिबरेट चॉईस. डेलिबरेट चॉईस म्हणजे त्यांनी ते मुद्दामून ठरवून हे ठरवलं होतं की साधे कपडे वापरायचे. तो त्यांचा मुद्दाम म्हणजे ठरवून घेतलेला निर्णय होता. तर हा निर्णयापाशी ते कसे आले ते आपण बघू. हाऊ डिड ही कम टू मेक दिस चॉईस? तर काय झालं, वन्स गांधीजी वॉज ऑन अ लेक्चर टूर इन ओडिसा. ओडिसामध्ये ते एका लेक्चरसाठी गेले होते आणि युजली मॅन अँड वुमन गॅदर्ड इन लार्ज नंबर्स टू लिसन हिम. त्यांचं कुठेही भाषण असलं किंवा स्टेजवर ते भाषण करत असले की सगळे पुरुष आणि स्त्रिया दोन्ही उपस्थित, खूप मोठ्या संख्येने उपस्थित असायचे. पण त्या दिवशी इन ओडिशा हावेवर वुमन वर नॉट सीन ऍट दीज पब्लिक मीटिंग्स ऑर लेक्चर्स. तर त्या दिवशी त्यांच्या ओडिशामध्ये त्यांच्या जेव्हा मीटिंग होती तेव्हा स्त्रिया आल्या नव्हत्या. Okay. On making inquiries, Gandhiji found that the people in that part of the country were so poor that their women folk had not a decent thing to wear. तर त्यांनी चौकशी केली की बायका का नाही आल्या, फिमेल्स का नाही आलेत मीटिंगला.
किंवा भाषणाला, तर त्यांना असं कळलं की तिथे लोकांची गरिबी खूप होती. त्यामुळे चांगले कपडे, उंची कपडे किंवा बाहेर जाण्यासारखे कपडे त्या बायकांकडे नव्हते. त्यामुळे त्या घराच्या बाहेर पडायच्या नाहीत. त्यांच्याकडे डिसेंट कपडे घालायला नव्हते. Therefore, they kept away from public functions. गांधीजी was deeply pained to hear this. गांधीजींना खूप दुःख झालं हे ऐकून की त्यांच्याकडे त्यांची गरिबी पाहून गांधीजींना खूप दुःख झालं. From that day, he decided to wear the bare minimum of clothes. Be it cold or hot, he never changed his simple dress. तर आपल्या देशातील जनतेकडे जर कपडे नाही तर मी पण साधेच कपडे वापरणार असं त्यांनी ठरवून टाकलं. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, कुठलाही ऋतू असू दे, त्यांनी ते सिंपल कपडे, धोती आणि शॉल वापरायचंच ठरवलं. ओके. Once he had gone to England to attend a very important conference. एक दिवस ते इंग्लंडला गेले होते, कॉन्फरन्स होती, ते अटेंड करायला ते इंग्लंडला गेले होते. आणि किंग जॉर्ज ऑफ इंग्लंड गेव अ रिसेप्शन टू द पार्टिसिपंट्स ऑफ द कॉन्फरन्स ऍट हिज पॅलेस. तर किंग जॉर्ज, इंग्लंडचे राजा त्यांनी एक रिसेप्शन ठेवलं त्यांच्या महालामध्ये. आणि त्या कॉन्फरन्समध्ये जे कोणी येणार होते त्यांना त्यांनी ह्याला बोलवलं, रिसेप्शनला बोलवलं, म्हणजे पार्टीसारखं त्यांना बोलवलं. पीपल रिसिव्ड बाय द किंग हॅव टू ड्रेस अप इन अ सर्टन वे. तर राजाने ज्यांना बोलवलं होतं त्यांनी विशिष्ट पद्धतीने कपडे करून यायचं होतं, म्हणजे उंची कपडे घालून यायचं होतं थोडक्यात. ऍट दॅट टाइम इंग्लंड रूल्ड ओव्हर इंडिया. आणि त्यावेळेला इंग्लंडचं राज्य होतं भारतावर. तर ते राजाचं सगळं ऐकलं जायचं. पीपल इन इंग्लंड वॉन्टेड टू नो इफ गांधीजी वुड चेंज द स्टाईल ऑफ हिज ड्रेस टू सी द किंग. तर गांधीजींनी ठरवलं होतं की ते साधेच कपडे वापरणार. तर सगळ्यांना कुतूहल होतं की राजांचं आमंत्रण आहे म्हटल्यानंतर गांधीजी आपले साधे कपडे बदलून उंची कपडे घालतात की नाही. पण गांधीजी तसं करणार नव्हते. त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं. गांधीजी मेड इट व्हेरी क्लिअर दॅट ही वुड बी ड्रेस्ड इन हिज युज्युअल वे. तर त्यांनी क्लिअर केलं गांधीजींनी की मी माझं धोती आणि शॉलच घालून येणार आहे. इव्हन वेन व्हिजिटिंग द किंग ऑफ इंग्लंड. म्हणजे इंग्लंडचा राजा असू दे नाही तर कोणी असू दे, मी माझे साधे कपडे बदलणार नाही, मी साधे कपडे घालूनच येणार आहे. ही वुड वेअर द ड्रेस ऑफ द पीपल हुम ही रिप्रेझेंटेड. आपल्या देशांना रिप्रेझेंट करणारेच कपडे ते घालणार होते. गांधीजी वॉज नॉट बॉदर्ड बाय व्हॉट स्टाईल ऑफ ड्रेस द ब्रिटिश अप्रूव्ड ऑफ. तर ब्रिटिशांनी काय ड्रेस कोड ठरवला होता ह्याच्याशी गांधीजींना काही देणं-घेणं नव्हतं किंवा त्यांना त्याची पर्वा नव्हती. ते त्यांच्या स्वतःच्या म्हणण्यावर ठाम होते. So long as the poor people in his country did not have enough clothes to wear. त्याच्या देशातल्या लोकांकडे व्यवस्थित कपडे नाही तोपर्यंत ते उंची कपडे घालणार नव्हते. Finally, the king had to welcome at his reception this great man dressed in a simple loin cloth and a shawl. शेवटी नाईलाज होऊन राजाला त्या गांधीजींचं स्वागत करायलाच लागलं. धोती आणि शॉल हे वस्त्र परिधान केलेल्या गांधीजींना त्यांचं स्वागत करायलाच लागलं. ओके. द किंग हिमसेल्फ वॉज ड्रेस्ड क्वाईट एक्स्ट्रावेगंटली. एक्स्ट्रावेगंटली म्हणजे खूप पैसे खर्च करून घेतलेले कपडे. ओके. तर राजांनी खूप महागडे कपडे घातले होते. गांधीजी वॉज आस्क्ड वेदर ही हॅड इनफ क्लोथ्स फॉर मीटिंग विथ द किंग. तर गांधीजींना कोणी विचारलं की तुमच्याकडे व्यवस्थित कपडे आहेत का घालायला राजांना भेटायला जायला. तर गांधीजी म्हणाले, गांधीजी रिप्लायड दॅट द किंग हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर बोथ ऑफ देम. तर ते म्हणाले राजांनीच एवढे कपडे घातले की ते आम्हा दोघांनाही पुरतील. म्हणजे राजांचे एवढे महागडे आणि एवढे कपडे घातलेत की आम्हाला दोघांनाही ते पुरतील असं त्यांनी बोललं. म्हणजे गमतीने म्हटलं असेल कदाचित. मिलियन्स ऑफ पुअर पीपल इन इंडिया फेल्ट हॅपी दॅट महात्मा गांधी ड्रेस लाईक देम. जेव्हा ही बातमी कळली की एवढ्या मोठ्या राजांना भेटायला, इंग्लंडच्या राजाला भेटायला गांधीजी धोती आणि शॉलवरच गेले, तर भारतातल्या लोकांना त्यांचा अभिमान वाटला. ओके. ऑल्दो महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी डिस्ट्रक्टिव्ह वेपन्स, ही हॅड मिलियन्स ऑफ स्टॉन्च फॉलोअर्स. आता गांधीजींनी कधीच कुठलंही शस्त्र वापरलं नाही किंवा लढण्यासाठी कुठलेही शस्त्र वापरलं नाही, तरी त्यांचे खूप अनुयायी होते, खूप कट्टर अनुयायी होते. म्हणजे त्यांना फॉलो करणारे खूप स्ट्रॉंग लोक होती. कट्टर म्हणजे स्टॉन्च, अनुयायी म्हणजे फॉलोअर्स. गांधीजी शोड ऑल द सप्रेस्ड पीपल इन द वर्ल्ड द न्यू पाथ ऑफ सत्याग्रह. तर जे शोषित लोक होती
इंग्लंडच्या जात ज्यांना झाला होता, म्हणजे भारत देशावर सगळ्या इंग्लंडचं राज्य होतं, त्यांना त्रास होत होता ह्या अंग्रेज लोकांचा. त्या सगळ्या लोकांना त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला की सत्याग्रहामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकतं. अँड ही इज रिमेंबर्ड फॉर हिज ग्रेटनेस नॉट ओनली इन इंडिया बट इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. तर त्या ह्या सत्याग्रहामुळे किंवा सत्याग्रहामुळे ज्यांनी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यासाठी त्यांची ओळख फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात त्यांना ओळखलं जाऊ लागलं. त्यांच्या ग्रेटनेसमुळे, त्यांच्या उच्च विचारांमुळे त्यांना ते ओळखले जाऊ लागले. ओके, तर हे लेसन इथे संपलेलं आहे फ्रेंड्स. आता आपण मिनिंग्स घेऊया. तर आयर्न विल मगाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजे पक्का इरादा. ओके, नेक्स्ट इज कॉन्फरन्स. कॉन्फरन्स म्हणजे काय? अ लार्ज फॉर्मल मीटिंग वेअर पीपल डिस्कस इम्पॉर्टंट मॅटर्स. जी मीटिंग असते जिथे फॉर्मल मीटिंग जिच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस केल्या जातात त्याला कॉन्फरन्स म्हणतात. ओके, नेक्स्ट इज बॉदर्ड म्हणजे वरीड म्हणजे चिंता करणं. टू गेट बॉदर्ड, टू गेट वरीड. एक्स्ट्रावॅगंटली इन अ वे दॅट कॉस्ट अ लॉट ऑफ मनी म्हणजे उधळपट्टी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जास्ती पैसे खर्च करून घेतलेली वस्तू किंवा उधळपट्टी करणं त्याला एक्स्ट्रावॅगंटली असं म्हणतात. इन अ वे दॅट कॉस्ट अ लॉट ऑफ मनी. स्टॉन्च फॉलोअर्स, पीपल हू आर फर्म अँड लॉयल इन फॉलोइंग हिम म्हणजे गांधीजींचे कट्टर अनुयायी. फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, कट्टर म्हणजे स्टॉन्च. ओके, नाव थिंग्स टू डू. नाव इन थिंग्स टू डू राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. आता हे मिनिंग्स करूया आपण. थिंग्स टू डू मध्ये अ मॅन ऑफ आयर्न विल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ मॅन ऑफ आयर्न विल? अ मॅन विथ स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. एक्झाम्पल गांधीजी. तर स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजे दृढ इच्छाशक्ती. अ मॅन विथ स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. लॉइन क्लॉथ म्हणजे अ स्मॉल पीस ऑफ क्लॉथ विच गांधीजी यूज टू वेअर, दॅट इज कॉल्ड धोती. ओके, लॉइन क्लॉथ म्हणजे धोती. नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, पीस. ओके, नाव फ्रॉम द पॅसेज फाइंड द बिगर वर्ड्स दॅट इन्क्लूड द वर्ड्स गिव्हन हिअर. आता इथे जे शब्द दिलेले आहेत त्या मूळ शब्द तो धरून मोठा शब्द ज्या लेसन मध्ये आहेत ते आपल्याला सांगायचे. फ्रॉम द पॅसेज फाइंड द बिगर वर्ड्स दॅट इन्क्लूड द वर्ड्स गिव्हन हिअर. ओके, तर लव्हिंगचं काय असतं? लव्हिंगली. फॅशन इज फॅशनेबल. वुमन फोक हे लेसन मध्ये आहेत शब्द. ग्रेटनेस. ओके, नाउ नेक्स्ट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ येस ऑर नो. द फर्स्ट क्वेश्चन इज डिड गांधीजी यूज एनी वेपन्स? त्याचं आन्सर काय आहे? नो. ओके, गांधीजी डिड नॉट यूज एनी वेपन्स. डिड गांधीजी एव्हर मिस हिज प्रेयर्स? नो. गांधीजींनी त्याची स्वतःची प्रार्थना सकाळी उठून प्रार्थना करण्याचं कधी सोडून दिलं नाही. कुड गांधीजी अफोर्ड फॅन्सी क्लोथ्स? त्यांना भरजरी महागडे कपडे ते अफोर्ड करू शकत होते का? त्यांना परवडत होते का? तर येस, ही कुड अफोर्ड फॅन्सी क्लोथ्स. गांधीजी कुड अफोर्ड फॅन्सी क्लोथ्स. डिड द किंग रिसीव्ह गांधीजी ॲट हिज पॅलेस? येस. तर राजा गांधीजींच्या स्वागताला महालामध्ये आले. ओके, त्यांनी गांधीजींचं स्वागत केलं. डिड गांधीजी चेंज हिज स्टाईल ऑफ ड्रेस फॉर द रिसेप्शन? नो. तर राजाच्या याच्यामध्ये रिसेप्शनसाठी जाण्यासाठी, पॅलेसमध्ये रिसेप्शनला जाण्यासाठी गांधीजींनी आपले तेच साधे कपडे वापरले, धोती आणि शॉल. ओके, आता नेक्स्ट काय आहे? फाइंड अँड कॉपी एनी 2 सेंटेन्सेस कंटेनिंग नॉट फ्रॉम द पॅसेज. आता ज्या सेंटेन्सेसमध्ये नॉट आहे ते त्या 2 सेंटेन्सेस तुम्हाला या लेसन मधनं शोधायचे आहेत. फाइंड अँड कॉपी एनी 2 सेंटेन्सेस कंटेनिंग नॉट फ्रॉम द पॅसेज. तर मी ते तुम्हाला करायचं आहे, पण मी आता 2 क्वेश्चन्स दिले, तिकडे 2 सेंटेन्सेस शोधून काढले तुमच्यासाठी. द फर्स्ट सेंटेन्स इज महात्मा गांधीजी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स ऑर बॉम्ब्स. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. अँड द सेकंड वन इज गांधीजी इज रिमेंबर्ड फॉर हिज ग्रेटनेस not only in India but in all parts of the world. Okay, these are the 2 sentences. अजून तुम्हाला जर अजून मिळाले तर अजून 2-4 तुम्ही शोधू शकता. ओके, दिस इज युअर टास्क बट आय हॅव डन इट फॉर यू. नेक्स्ट वन आहे विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स अँड पॅरेंट्स गॅदर सम इन्फॉर्मेशन अबाउट द ग्रेट मॅन अँड विमेन ऑफ आवर कंट्री.
Prepare a short speech about any one of them. Present it in the class. 2 examples are given below. आता आपल्या देशासाठी कार्य केलेले 2 मोठी माणसं, स्त्री असो किंवा पुरुष, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती काढायची आहे आणि त्यांच्याबद्दल स्पीच द्यायची आहे, भाषण करायचं त्यांच्याबद्दल क्लासमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचे पॅरेंट्स किंवा टीचर्स यू कॅन टेक हेल्प ऑफ एनी ऑफ देम अँड प्रिपेअर अ शॉर्ट स्पीच. 2 एक्झाम्पल्स आर गिवन बिलो. त्यातले 2 एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत. तर पहिला मी तुम्हाला वाचून दाखवते पटकन. लोकमान्य टिळक. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं लोकमान्य टिळकांचं. द पर्सन हू असर्टेड दिस वॉज लोकमान्य बाल गंगाधर टिळक. ओके. Bal Gangadhar Tilak was born in 1856. At that time, the British ruled over India. People did not like this British rule. They agitated against the British government. Lokmanya Tilak inspired a national spirit among the people. For that purpose, he organized public celebrations of Ganeshotsava and Shiv Jayanti. In his papers, Kesari and Bharatata, he boldly criticized the government. The British government arrested Tilak and put him in prison. But Lokmanya Tilak continued his struggle for Swaraj even after he was released from the prison. He spent all his life in service of the nation. आणि दुसरा आहे सावित्रीबाई फुले. Today we see that girls go to school, colleges and excel in every walk of life along with men. But this was not always so. In the past, women and the downtrodden sections of the society did not have the right to education. They were not allowed to work in any important position. Their life was miserable. This was a great social injustice. Social reformers fought against this injustice and discrimination. Foremost among them were Mahatma Jyotirao Phule and his wife Savitribai Phule. Mahatma Phule started the first school for girls in Pune in 1848. In the face of great social opposition. At a time when women were not allowed to read and write, Savitribai became the first woman to teach in a girls' school. To stop her, people created many obstacles in her path. They even threw dirt and stones at her. But she did not waver. She did not give up her noble cause. Her nobility and courage will always guide men and women alike in the course of their life and career. So friends, I hope you understood this whole lesson. A great leader. I have explained everything. Please share this video with your friends and please listen or study this lesson carefully again. Till then, bye-bye. I'll be back with the next video. Okay? And if you want any specific lesson, you can please message me in the comment box. Okay?